श्रोते हो, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांसाठीच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला. यासोबतच दोन्ही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. ही आचारसंहिता नक्की काय आहे? या काळात सामान्य नागरिकांसह राजकीय, औद्योगिक, व्यापार इत्यादी क्षेत्रातल्या घटकांसाठी काय नियम असतात? प्रत्येकाची जबाबदारी काय असते? याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेऊया. श्रोते हो, केंद्रीय निवडणूक आयोगानं आज महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. यासोबतच 15 राज्यातल्या 2 लोकसभा आणि 48 विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूकही केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात तसंच राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. नांदेड लोकसभा आणि उत्तराखंडमधल्या केदारनाथ विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळापत्रकानुसार निवडणूक होईल. इतर ठिकाणी 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आज जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज केली. या कार्यक्रमानुसार 22 ऑक्टोबरला निवडणुकीची अधिसूचना जाहीर होईल. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील, तर 30 ऑक्टोबरला दाखल अर्जांची छाननी केली जाईल आणि 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. याविषयी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेली माहिती ऐकूया. हाल ही में हमने झारखंड और महाराष्ट्र में विजिट की थी और वहां पर पॉलिटिकल पार्टीज, डीओज, एसपीज, आईजीज, कमिश्नर्स, एनफोर्समेंट एजेंसी सबके साथ बैठक की थी और पूरे व्यवस्था को समझा और उसका रिव्यू किया था. So before we come to the schedule, let me share some basic information about these two states with you. Total districts in Maharashtra 36 with 288 assembly constituencies, of which 234 are general and scheduled tribes constituencies 25 and SC constituencies 29. Term of the Assembly of the Maharashtra is ending on 26th November 2024. If we talk about the number of electors in Maharashtra, they are 9.63 crores. 4.97 crores male and 4.66 crores female voters. Young voters की संख्या जिस पे काफी जोर दिया गया था SSR में 1.85 crores और उसमें से 20.93 lakhs are first time voters of 18 to 19 age group. If we tell you about the polling stations in Maharashtra, there are total 1,186 polling stations and at 52,789 locations. Urban being 42,604 and rural being 57,582. इस बार भी हम PWD मैनेज्ड बूथ्स बनाएंगे, विमेन मैनेज्ड बूथ्स बनाएंगे महाराष्ट्र में भी. मॉडल PSS की संख्या 530 रहेगी. Now I come to the schedule for Maharashtra. This will be in single phase. The date of notifications are in front of you. 22nd October would be date of notification. Last date of making nomination would be 29th October. Scrutiny on 30th October and last date for withdrawal 4th and date of poll in Maharashtra would be 20th 11. Counting would be on 23rd 11/24 and you will notice that date of poll is Wednesday. This is deliberately which lot of scheduling, whatever goes into scheduling, we have tried that it is midday so that issue of urban apathy is handled. श्रोते हो, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देशातल्या निवडणूक प्रक्रियेतल्या विविध आव्हानांना सामोरं जाण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं केलेल्या तयारीबद्दलही माहिती दिली. ते म्हणाले, दुनिया में सबसे बड़े लोकतंत्र के रूप में भारत हर चुनाव में गोल्ड स्टैंडर्ड्स तय कर रहा है, रिकॉर्ड बना रहा है और हम एक नया गोल्ड स्टैंडर्ड और सेट कर रहे हैं. जस्ट टू रिमाइंड यू, जस्ट टू रिकॉल, चुनाव घोषणा के समय ही हम अपना इरादा घोषित करने लगे हैं. हम अपनी विल और इंटेंट को पहले बताते हैं और उसे पूरा करके दिखाते हैं. जस्ट टू टेक यू डाउन द मेमोरी लेन, लोकसभा के चुनाव के समय, हम अनाउंसमेंट के समय हमने वादा किया था कि हम 4M की चुनौतियों से निपटेंगे और हिंसा, पुनर्मतदान, धन और सोशल मीडिया के दुरुपयोग की अनुमति नहीं देंगे और आप सब जानते हैं कि हमने वो करके दिखाया.
भारत के चुनावों की गोल्ड स्टैंडर्ड्स की कड़ी में हम एक और नया अध्याय लिख रहे हैं। चुनाव दर चुनाव घटती हुई हिंसा, बढ़ती भागीदारी, रिकॉर्ड सीजर्स, मतदाता बिल्कुल स्पष्ट संदेश दे रहे हैं दैट दे हैव फुल बिलीफ, दे आर वेरी वेरी पार्टिसिपेट इन द इलेक्टोरल प्रोसेस। श्रोते हो, विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यासोबतच राज्यात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. ही आचारसंहिता नक्की काय आहे, त्याचे नियम आणि या काळात निवडणूक आयोग किंवा विभागाकडून नागरिकांना उद्देशून कोणत्या सूचना दिल्या जातात, याविषयी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. या आचारसंहितेमध्ये मुख्य तत्व आहे ते म्हणजे सर्व पक्षांना, सर्व उमेदवारांना लेव्हल प्लेइंग फील्ड म्हणजे निवडून येण्यासाठीची समान संधी ही मिळायला पाहिजे. आणि ती मिळण्यासाठी त्यांनी जो प्रचार करायचा आहे, त्यांनी जनतेमध्ये जाऊन आपली भूमिका मांडायची आहे, ती भूमिका मांडताना इतर कुठल्या पक्षाला, इतर उमेदवारांना कमी लेखलं जाईल, त्यांच्यावरती वैयक्तिक टीका होईल, अशा पद्धतीने काही बोलणं, वर्तन करणं अपेक्षित नाही. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षावरती सुद्धा काही बंधनं घालण्यात आलेली आहेत. ही बंधनं कशा प्रकारची आहेत? सत्ताधारी पक्षाला कोणत्याही नवीन सरकारी योजनेची सुरुवात आचारसंहितेच्या कालावधीत करता येत नाही, किंवा एखादी योजना सुरू असेल तर त्यासाठीचे नवे लाभार्थी आचारसंहितेच्या काळात निवडता येत नाही. याचं कारण असं की अशा प्रकारे शासकीय तिजोरीतून काही योजना जाहीर झाल्यामुळे सत्ताधारी पक्षाला त्याचा अनड्यू ॲडव्हान्टेज असा मिळू नये आणि विरोधी पक्षांना त्यापासून काही तोटा होऊ नये. कारण शासकीय पैशातून जर अशा प्रकारे काही योजना जाहीर झाली तर त्याचा मतदारांवरती प्रभाव पडण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकांनी सुद्धा आचारसंहितेचं पालन करणं आवश्यक आहे. ते कसं? कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, आर्थिक आमिषाला बळी न पडता आपला मतदानाचा अधिकार हा तटस्थपणे, स्वतंत्रपणे विचार करून असा बजावला पाहिजे, हे आचारसंहितेला अपेक्षित आहे. आचारसंहितेचं पालन होतं आहे किंवा नाही यावरती यंत्रणा लक्ष ठेवून असते. त्यासाठी पोलीस विभाग आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणा त्यावरती लक्ष ठेवण्याचं काम करते. एखाद्या नागरिकाला आचारसंहितेचा भंग कुठे आढळून आला तर त्यासाठी सुद्धा भारत निवडणूक आयोगाने खास व्यवस्था केलेली आहे. सी-व्हिजिल या नावाचं एक ॲप आहे. हे ॲप भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आणि प्ले स्टोअरवरती सुद्धा उपलब्ध आहे. नागरिकांनी हे ॲप डाउनलोड करून घ्यावं. त्यावरती अक्षांश आणि रेखांश आपोआपच येत असल्यामुळे ठिकाण निश्चित करणं सोपं जातं. जिथे आचारसंहितेचा भंग दिसून येतो आहे त्या ठिकाणाचं छायाचित्र जर नागरिकाने काढलं आणि हे छायाचित्र या ॲपमध्ये अपलोड केलं तर ती तक्रार म्हणून यंत्रणेकडे पोहोचते. निवडणूक आयोगाचा असा प्रयत्न आहे की या तक्रारीची 100 मिनिटाच्या आत दखल घेऊन निवडणूक यंत्रणेमधल्या ज्या स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स आहेत किंवा फ्लाइंग स्क्वॉड्स आहेत, या पथकातली लोक त्या ठिकाणी पोहोचून आचारसंहितेचा भंग तातडीने थांबवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करतात. आचारसंहिता हा कायदा जरी नसला तरी आचारसंहितेला अनेक कायद्यांचं पाठबळ आहे. उदाहरणार्थ आपल्याकडचे फौजदारी कायदे किंवा डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टीज ॲक्ट सारखा कायदा, या कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवता येतात आणि हे गुन्हे नोंदवल्यानंतर नेहमीप्रमाणे कोर्टामध्ये चार्जशीट होऊन ती केस चालवली जाते. आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की आचारसंहितेचं पालन सर्वांनीच योग्य पद्धतीनं करायला पाहिजे. पक्षांनी करायला पाहिजे, उमेदवारांनी करायला पाहिजे, निवडणूक यंत्रणेतील सर्व घटकांनी करायला पाहिजे आणि त्याचबरोबर सामान्य नागरिकांनी आणि मतदारांनी सुद्धा करायला पाहिजे. अशा प्रकारे आदर्श आचारसंहितेचं पालन सर्वांनी जर केलं तर आपल्या देशातल्या निवडणुका, आपल्या राज्यातल्या निवडणुका या अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं, योग्य वातावरणात आणि मतदानाचा अधिकार याचा खरा अर्थ समजावून घेऊन अंमलात आणणाऱ्या अशा होतील असा मला विश्वास वाटतो. श्रोते हो, जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिलं जातं. अशी ही लोकशाही अबाधित राहण्यासाठी निवडणूक काळात लागू होणाऱ्या आदर्श आचारसंहितेचाही महत्त्वाचा वाटा आहे.
या काळात राजकीय, व्यापारी, उद्योग आणि सामान्य नागरिकांकडून या आचारसंहितेचं यथोचित पालन होणं सुदृढ लोकशाही निर्मितीसाठी आवश्यक ठरतं. याविषयी ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झालेली आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा आपलं सरकार निवडण्यासाठी मतदान करेल. मतदान प्रक्रिया ही लोकशाहीतला सर्वात मोठा भाग आहे. लोकांनी निवडलेलं सरकार लोकांच्या हिताचा निर्णय घेतलं त्यातली पहिली पायरी असते मतदान. मतदानाची तारीख जाहीर झाल्यावर सर्वात महत्वाचा घटक ठरतो तो आचारसंहिता. आचारसंहितेत नागरिकांनी आपापली जबाबदारी पार पाडायची असते. खरं तर मतदानाचा हक्क जाऊन बजावणं हे एक कर्तव्य समजायचं असतं. लोकशाहीत जसे हक्क असतात तसं कर्तव्यही असतं. मतदानामुळे आपण परिवर्तनाची, स्वतःच्या समाजाच्या प्रगतीची एक संधी आपलीशी करत असतो. हे कर्तव्य निभावतानाच धार्मिक विचारांना कुठल्याही प्रकारे आपण भडक बोलणार नाही, हिंसा करणार नाही, कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठबळ देणार नाही. अशा प्रकारचंही आचरण आचारसंहितेच्या काळात अत्यंत महत्वाचं असतं. महाराष्ट्रात 6 पक्ष आहेत, 6 पक्षांबरोबर आघाड्या आहेत. त्यामुळे राजकारण अत्यंत स्पर्धात्मक झालंय. अशा वेळेला काही पथ्य पाळणं राजकीय पक्षांना तर आवश्यक आहे. प्रचाराची पातळी कुठेही खाली जाऊ नये, धार्मिक जातीय तणाव निर्माण होऊ नये, सलोख्याचं वातावरण कायम राहावं याकडे लक्ष द्यावं लागेल. ही जबाबदारी जशी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या यंत्रणांची आहे तशी नागरिकांची आहे. प्रत्येकाने आपापला यातला हातभार लावत अत्यंत उत्तम रीतीने मतदान होईल. आपण प्रलोभनांना बळी पडणार नाही. आपल्या शेजारचे पाजारचेही मतदान प्रक्रियेत सामील होतील याकडे लक्ष देणं आवश्यक झालेलं आहे. आचारसंहितेचा काळ हा अत्यंत महत्वाचा असतो. यात नागरिकांनी आणि समाजातल्या सर्व घटकांनी आपापली जबाबदारी निभवायची असते. व्यापाऱ्यांनी या काळात साठेबाजी होणार नाही. या काळात एखाद्या राजकीय दबावात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होणार नाही, भाव चढे होणार नाही याकडे लक्ष द्यायचं असतं. हे अत्यंत महत्वाचं आहे. उद्योजकांनी देखील आस्थापनेतील वर्गाला मतदानाच्या दिवशी सुट्टी देणं, तसंच या काळामध्ये कोणत्याही प्रकारची अगतिक परिस्थिती निर्माण होणार नाही, प्रोडक्शन सुरू राहील याकडेही लक्ष देणं अपेक्षित असतं. भारतासारखा देश जो प्रगल्भ लोकशाहीकडे वाटचाल करतोय तिथे सर्व समाज घटकांकडून या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. सर्वात मोठी अपेक्षा अर्थातच राजकीय पक्षांकडून आहे. त्यांनी परस्परांवर आरोप करताना व्यक्तिगत चारित्र्य हनन करू नये, मतदारांना दबावात आणू नये आणि काही भूल देणाऱ्या गोष्टी किंवा प्रलोभनं दाखवू नयेत याकडेही लक्ष देणं अत्यंत आवश्यक असतं. श्रोतेहो, आत्ताच आपण आदर्श आचारसंहिता म्हणजे काय आणि या काळात तिचं उल्लंघन होऊ नये म्हणून समाजातल्या प्रत्येक घटकाची जबाबदारी काय आहे याची माहिती ऐकली. आचारसंहिता हा कायदा नसला तरी त्याला अनेक कायद्यांचं पाठबळ आहे. त्यामुळे या काळात आचारसंहितेचं पालन करणं प्रत्येक नागरिक तसंच समाजातल्या संबंधित घटकांना अनिवार्य ठरतं. आज राज्य विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासोबतच आपल्या सर्वांच्या जबाबदारीतही वाढ झाली आहे. चला तर मग आचारसंहितेच्या नियमांचं पूर्णपणे पालन करूया आणि आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही आणखी बळकट करूया. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, समन्वय आणि लेखन रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अंकिता आपटे.